नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन आणि धमाकेदार व्हिडिओमध्ये। आयर्लंड, इंग्लंड आणि नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वे विरुद्धच्या टी20 मालिकेनंतर आता भारतीय क्रिकेट प्रेमींच्या मनात एकच प्रश्न आहे, टीम इंडिया आता पुढे कधी, कुठे आणि कोणाविरुद्ध मैदान गाजवायला उतरणार? झिम्बाब्वेला 3-0 ने व्हाईटवॉश केल्यानंतर भारतीय खेळाडूंना किती दिवसांची विश्रांती मिळणार आणि आगामी 6 महिन्यात टीम इंडिया कोणता दौरा करणार आहे, हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, झिम्बाब्वेला नमवल्यानंतर भारतीय संघाला ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला तब्बल 14 दिवसांचा ब्रेक मिळणार आहे। या विश्रांतीनंतर टीम इंडिया सज्ज होणार आहे आपल्या श्रीलंका दौऱ्यासाठी। या दौऱ्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 15 ऑगस्ट आणि 23 ऑगस्टला असे 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल। श्रीलंकेचा दौरा आटोपल्यानंतर भारतीय संघ थेट 27 सप्टेंबर पासून वेस्ट इंडिज विरुद्ध मैदानात उतरेल। या मालिकेत 3 वनडे आणि 5 टी20 सामन्यांची मालिका होणार आहे। यानंतर सुरू होईल वर्षातील सर्वात मोठा आणि आव्हानात्मक न्यूझीलंड दौरा। नोव्हेंबर आणि डिसेंबर असे तब्बल 2 महिने चालणाऱ्या या मोठ्या दौऱ्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तुफान लढत पाहायला मिळेल। यात खेळले जातील 5 टी20, 5 वनडे आणि 2 कसोटी सामने। न्यूझीलंडच्या स्विंग होणाऱ्या खेळपट्ट्यांवर टीम इंडियाची खरी परीक्षा असणार आहे आणि वर्षाच्या शेवटी म्हणजेच 13 ते 27 डिसेंबर दरम्यान श्रीलंका संघ भारत दौऱ्यावर येणार आहे, ज्यात 3 टी20 आणि 3 वनडे सामने होतील। तर मित्रांनो, असा असणार आहे आपल्या टीम इंडियाचा आगामी धमाकेदार आणि पॅक शेड्यूल। या सगळ्या मालिकांपैकी तुम्ही कोणत्या मालिकेसाठी सर्वात जास्त उत्सुक आहात आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यात भारत बाजी मारेल का? तुमचे मत खाली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या क्रिकेटप्रेमी मित्रांसोबत शेअर करा आणि क्रिकेटच्या अशाच ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।